अरे आलायसा तुम्ही? मग काय कसा गेला तुमचा पेरमाचा दिस? आजे तुला बरं माहिती प्रेमाचा दिवस? आता अरे सकाळी सकाळी मला बी गुलाब मिळालं माझ्या पेरमाच्या माणसाकडनं. कोण? आणखी दुसरा कोण असणार? माझं लेकरू गौरांग. काय मंजिरी कसा गेला दिस? कळू दे की आम्हाला. आजी आजे बस. सांग पण काय काय केलं कळू दे की मला. अगं लाजू नका ग. आनंदात गेला नव झालं. तू ग पुढच्या वर्षी तुझा बी असाच असायला पाहिजे पेरमाचा दिवस. काय बरं मंजिरी चल जेवण घे. अहो नाही नाही मी बाहेरून खाऊन आले. मग ठीक आहे मी तुझ्यासाठी दूध घेऊन येते. स्वामी देवा देवा. मग खुश का? तुला जे हवं होतं ते मिळालं ना? खरंच प्रिया आज जगातली सगळ्यात सुखी व्यक्ती आहे मी. बघ मी दिलेला सल्ला ऐकलास, सुख आपोआप तुझ्या पायाशी आलं. आता तरी विश्वास बसला ना माझ्या सल्ल्यावर? सल्ला? अगं असं काय करतेस? सत्यजितला आशिष बद्दल काहीही सांगायचं नाही हेच मी तुला सांगितलं होतं ना. जे तू अगदी बरोबर फॉलो केलंस. राईट? मी येते. मधुरा आज कुठला दिवस आहे विसरलीस तू? तू मुळात आपलं रिलेशनच विसरलायस. आजचा दिवस लक्षात ठेवून काय उपयोग? मधुरा हे बघ तू असा निगेटिव्ह विचार करू नको. खूप स्वप्न पाहिली होती मी. लग्नानंतरचा आयुष्यातला पहिला प्रेमाचा दिवस खूप स्पेशल होता माझ्यासाठी. खूप स्वप्न रंगवली होती पण तेव्हा काय माहित होतं ती स्वप्न विरत जाताना बघत बसण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नाही. मधुरा माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. लग्नानंतर मी कुठल्याही मुलीचा विचार केलेला नाहीये. खरंच विश्वास ठेव माझ्यावर. विश्वास असा मागून नाही मिळत विहंग. मग मी कसं सांगू म्हणजे तुला पटेल? त्याचा आता काहीही उपयोग नाहीये विहंग. तुला नसली तरी मला नात्यांची किंमत कळते कारण मी मनापासून प्रेम केलंय तुझ्यावर विहंग. आणि म्हणून मी सगळं मान्य करेन. तू आतापर्यंत जे काही वागलास ते सगळं मी विसरायला तयार आहे. तू म्हणशील तसं वागायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. कुठली? तू जिजूंसोबत असलेली पार्टनरशिप तोडायचीस. साम्राज्य एंटरप्राइजेस आणि सत्यजित मुधोळकर यांच्याशी तुझा कोणताही संबंध असता कामा नये.
काय काय झालं? नाही, काही नाही. तुला बरं वाटत नाहीये का? बरं आहे. बस बस बस. बरं आहे. मला थोडं थकल्यासारखं होतं. आराम केला की बरं वाटेल. तुम्ही फ्रेश व्हा ना. मी पडते जरा. हॅलो. मिसेस मुधोळकर, हो, बोलते. मी नैना जाधव. गणपतीच्या देवळाजवळ भेटले होते ना. हा, बोला ना. त्या सगळ्या गोंधळामध्ये ना तुमची पर्स तिथेच पडली होती. तुम्ही गेल्यानंतर ती मला सापडली आणि त्यातच मला तुमचा नंबर मिळाला म्हणून मी तुम्हाला कॉल केला. मी तुम्हाला भेटू शकते का? हा, पर्स तुम्हाला तुमची पर्स परत करायची होती ना. म्हणजे तुम्हाला पॉसिबल असेल तर आपण कुठेतरी बाहेर भेटू, नाही तर मी तुमच्या घरी आलं तर चालेल? नाही नाही, आपण बाहेर भेटूया. मी उद्या डॉक्टरांकडे जाणार आहे, तर भेटूया बाहेर. हो चालेल ना. आपण उद्या सकाळीच भेटू. हवं तर मी तुम्हाला कॉल करू का सकाळी? ओके. थँक्यू. बाय. ओके, बाय. मंजिरी, मंजिरी, अगं तू आराम करणार होतीस ना, का उभी आहेस तिकडे? चल ये. आओ ग. ये बस. अहो, मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. मलाही तुझ्याशी बोलायचंय, महत्वाचं बोलायचंय आणि थोडं नाही, खूप बोलायचंय. कसं आहे मंजिरी, माझं लहानपण खूप वेगळ्या, खूप विचित्र परिस्थितीत गेलं. त्यामुळे असेल कदाचित माझा या जगाकडे बघण्याचा एक वेगळा आणि एक विचित्र दृष्टिकोन तयार झाला. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दुसराही एक पॉइंट ऑफ व्ह्यू असू शकतो, हे माझ्या सिस्टीम मध्ये घुसतच नाही. म्हणून मग माझ्या जवळच्या माणसांना त्याचा त्रास होतो, सगळ्यात जास्त तुला. मी खूप रागीट आहे, खूप तिरसट आहे, कोपिष्ट आहे. बरेचदा मी तुला वाटेल ते, वाटेल तसं बोलतो, वाटेल तसं वागतो, नको नको त्या गोष्टींचे जाब विचारतो, कुठलेही आताताई निर्णय घेतो. म्हणजे उद्या जर एखाद्या तिराहित माणसानं आपला हा संसार पाहिला ना, तर त्याला असं वाटेल की हा नवरा या मुलीला किती छळतो, आणि त्याचं हे बोलणं चुकीचं नसेल, नाही का? पण आता नाही मंजिरी. आता मी तुझ्यावर प्रेम करेन, फक्त प्रेम करेन. आणि इतकं प्रेम करेन ना की खरंच जर उद्या एखाद्या तिराहित माणसानं आपला संसार बघितला तर तो म्हणेल, नवरा असावा तर असा असावा. व्यंग, व्यंग, मोठी गुड न्यूज आहे. मला पहाटे पहाटे ग्रॅहम जॉन्सनचा फोन आला होता. त्यांचं हैदराबादमध्ये खूप मोठं प्रोजेक्ट सुरू होतंय आणि त्याची अशी इच्छा आहे की त्याची सगळी लँड डिलिंग्स आपण हेड करावी.
विहंग, आपल्याला ताबडतोब हैदराबादला जावं लागेल. आपल्या कंपनीसाठी मिळालेलं हे सगळ्यात मोठं काम आहे. काँग्रेस. काय रे? सत्यजित, मधुरा आणि माझ्यामधले संबंध जर पुन्हा चांगले व्हायला हवे असतील, आमचा जर संसार टिकायला हवा असेल तर मधुराने माझ्यासमोर एक अट ठेवली. कोणती? तू जिजूंसोबत असलेली पार्टनरशिप तोडायचीस. तू मला अर्जंटली बोलवून घेतलंस म्हणून मी लगेचच आले. काय झालंय? मी सांगितलं विहंगला. मग नाही की बोलला नाही तो, पण बोले. त्याला बोलावंच लागेल. दुसरं काही ऑप्शनच ठेवलं नाही मी. मधुरा, म्हणजे शेवटी तुला माझं म्हणणं पटलं तर? खरं सांगू, मला आतापर्यंत असंच वाटत होतं की तू चुकीची आहेस. तू जिजू आणि दीच्या संसाराच्या मध्ये येतेस. पण जेव्हा मला कळलं की तुझ्यावर सुद्धा अन्याय होतोय, तेव्हा मी स्वतःला तुझ्याशी रिलेट करू लागले. त्यामुळे आता मला तुझं म्हणणं पटतंय. काही का असे ना, मला यात आनंद आहे की तू योग्य ते पाऊल उचललंस. सत्यजितनी त्या विहंगचं अगदी हातातलं खेळणं बनवून टाकलं होतं ग. मधुरा, आता बघ, सत्यजित पासून सेपरेट झाल्यावर तो किती प्रगती करतो ना, ते तू बघ. तू फक्त बघतच राहा. तुमचा संसार अगदी सुखाचा होणार आहे. आता थोडासा त्रास सहन करावा लागेल, पण आयुष्यभरासाठी तुझ्या पदरात सुखच येणार आहे. पण मग काय, तू निर्णय काय घेतलाय? निर्णय कसला? ती मूर्खासारखं काही बोलू आणि मी ते ऐकून घ्यायचं? मला काय वेळ लागलाय? विहंग, शांतपणे बस ना, आपण डिस्कस करतो. नाही, मला काही डिस्कस करायचं नाहीये सत्यजित. मी तिचा हा मूर्खपणा नाही सहन करू शकत. आणि तिने तिचा जर हा हट्ट सोडला नाही ना, तर मात्र मग माझ्याकडे डिवोर्स देण्याशिवाय दुसरा कुठलाही ऑप्शन नाही. डिवोर्स तुम्हाला दोघांनाही एवढं सोपं वाटतं का रे? डिवोर्स तुम्ही दोघंही किती सहजपणे म्हणून जाता डिवोर्स. हे बघ विहंग, थोडासा वेळ दे ना, स्वतःलाही आणि मधुरालाही. आपण एक काम करू, हैदराबादला मी जातो, तू इथेच थांब. हे काही दिवस जाऊ देत, तुमच्यातल्या सगळ्या गोष्टी सेटल होतील. कळतंय का तुला? बरं, मला पहाटे ग्रॅम जॉन्सनने एक मेल सुद्धा पाठवलाय, ते जरा तू पण नजरेखालून घालून घे. जिजूंचा फोन आहे. तुला जाब विचारायला फोन केला असेल, घे. मग मी काय करू, काय सांगू त्यांना? तू एक मिनिट, मी सांगते. हॅलो. मधुरा, तुला अंदाज असेलच मी तुला का फोन केलाय. डायरेक्ट विचार, सांग नेमका प्रॉब्लेम काय? नाही, कारण इतके दिवस तू म्हणत होतीस की विहंग तुला वेळ देत नाही. मग तू म्हणू लागलीस की विहंगचं बाहेर अफेअर आहे, आणि आता तू सांगतेस की विहंगनं त्याची माझ्याबरोबरची पार्टनरशिप तोडावी. नेमका प्रॉब्लेम काय? आणि जर तुला माझ्याबद्दल कुठलाही प्रॉब्लेम होता तर तू माझ्याशी का नाही बोललीस इतके दिवसात? आता तरी बोल मधुरा. जिजू, मला असं वाटतं की विहंगाने आता इंडिपेंडेंट व्हावं.
त्याने स्वतःच्या पायावर स्वतः उभं राहावं, त्याला स्वतःची आयडेंटिटी असावी. जिजू, मी विहंग भोसले नावाच्या स्वाभिमानी माणसाशी लग्न केलं होतं, सत्यजित मुधोळकरांच्या पार्टनरशी नाही. त्यामुळे मला आता असं वाटतं की त्याने स्वतःला सिद्ध करावं. आणि मला नाही वाटत एक बायको म्हणून मी अशी अपेक्षा करणं काही चुकीचं आहे. हे एवढंच कारण आहे? हो हे खरं कारण आहे? जिजू, जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आता त्यावर विश्वास ठेवायचा की नाही, ते खरं मानायचं की नाही, हे तुमच्यावर. नाही ना? सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे वाट बघायला लागली. आय एम सॉरी. सॉरी? तुम्हाला सॉरी सुद्धा म्हणता येतं? पण आता तुम्हाला किती किती गोष्टींसाठी किती वेळा सॉरी म्हणावं लागणार आहे, कळतंय का तुम्हाला? मिसेस मंजिरी सत्यजित मुधोळकर. का सरप्राईज झालात? तुमचं नाव मला कसं माहित, हाच प्रश्न पडलाय ना तुम्हाला? तुमच्या चेहऱ्यावर भीती सुद्धा दिसतीये. किती भोळा चेहरा आहे हो तुमचा. आणि अशा भोळ्या चेहऱ्याची मुलगी असं काहीतरी करू शकते? काय अवस्था करून ठेवलीस ग त्या आशिषची. तुमच्या दोघांमध्ये नक्की काय झालंय आय डोंट नो, पण एखाद्याला अशा आयुष्यभरासाठी शिक्षा देणं म्हणजे खूप क्रूर गोष्ट आहे ना. आज तो बाकी कोणाला तर सोडाच, पण स्वतःला देखील ओळखत नाही. गुन्हेगार आहात तुम्ही त्याच्या समोर त्याचं अख्खं आयुष्य पडलं फक्त तुमच्यामुळे त्याच्या आयुष्याचं वाटोळं झालंय. आणि तुम्ही मात्र मस्त स्वतःचा संसार सुखात जगताय. अरे वा, तुम्ही प्रेग्नेंट आहात मिसेस मुधोळकर. वा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या या अपराधाचं ओझं तुमच्या बाळावर पडू देऊ नका. बिचारं बाळ. कदाचित तुम्हाला या सगळ्यांची जाणीव करून द्यायची होती ना, म्हणूनच मलाही तुमची पर्स सापडली. ऐकताय का मिसेस मुधोळकर? बास बास. आता इथून पुढे मी तुमचा एक शब्दही ऐकून घेणार नाही. खरं तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची मला काही एक गरज नाहीये, पण तुम्ही माझ्या बाळाचा विषय काढलात म्हणून मला बोलणं भाग आहे. मला मान्य आहे, आशिषच्या या अवस्थेला कुठे ना कुठेतरी मी जबाबदार आहे. पण त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देऊन मी काही पाप केलंय असं नाही वाटत मला. आणि आणखी एक, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देऊन जर मी क्रूर ठरणार असेल ना, तर तेही मान्य आहे मला. माझी सहनशक्तीच संपली होती. तुम्हाला नाही माहिती, कित्येक दिवस प्रत्येक क्षण त्याचं किती टॉर्चर सहन केलंय मी. एका लग्न झालेल्या मुलीच्या चारित्र्यावर डाग लावताना तिची काय अवस्था होईल याची साधी जाणीव सुद्धा ठेवली नाही त्याने. माझ्या पुढे माझं अख्खं आयुष्य आहे आणि तेच आयुष्य टांगणीला लावण्याची शिक्षा दिली मी त्याला. आणि त्याबद्दल माझ्या मनात तिळभर सुद्धा पश्चाताप नाही. हा, पण या सगळ्यात त्याची अशी अवस्था व्हावी अशी माझी कधीच इच्छा नव्हती. आता तुम्हीच सांगा, या सगळ्यात माझी काय चूक आहे? आय एम सॉरी मिसेस मुधोळकर. ह्या सगळ्याबद्दल मला काहीही माहित नसताना मी तुम्हाला वाटेल तसं बोलले ना. पण आशिष असा असेल आणि तो तुमच्या बाबतीत इतका वाईट वागला ह्याची मला आयडिया सुद्धा नव्हती हो.
आता मला वाटते की त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली.